रवा लाडू तयार करत असताना बऱ्याचदा रवा लाडू हा चिकट तयार होतो किंवा रवा लाडू जास्त दिवस टिकतसुद्धा नाही. मग नेमका रवा कसा भाजायचा किंवा आपल्याला पाक तयार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर आज याच व्हिडिओत आपण हे पाहणार आहोत. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण आज रवा लाडू पाकातील तयार करणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो एवढा बारीक रवा घेतलेला आहे. रवा निवडताना आपल्याला बारीकच रवा इथे निवडायचा आहे. याचं वाटीने प्रमाण म्हणत असाल तर 4 वाटी एवढा हा रवा आपण इथे घेतलेला आहे. तर इथे आपल्याला जाड रवा अजिबातही वापरायचा नाही. आता यासाठी लागणारी जी साखर आहे ती साखरसुद्धा इथे आपण बघून घेऊया. तर साखर आपण लाडवासाठी जी वापरणार आहोत तर ती इथे मी 3 वाटी एवढी वापरलेली आहे. वजनी प्रमाण म्हणत असाल तर याचं 425 ग्राम एवढं वजनी प्रमाण आहे. आणि इथे तूप आपण 1 वाटी घेतलेलं आहे. वजनी प्रमाण 150 ग्रॅम. तूप वितळूनच आपल्याला नंतर ते मोजायचं आहे. तुम्ही घट्ट तूप इथे अजिबातही आपल्याला वापरायचं नाही. इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदामचे काप घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी बेदाणे वरून लावण्यासाठी घेतलेले आहे. इलायची पूड तसंच इथे जायफळ पूड घेतलेली आहे. आता आपण इथे जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे. घेतलेलं तूप त्यामधलं आपण फक्त थोडंसं तूप ड्रायफ्रूट्स हे तळून घेण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपण इथे बघू शकता थोडंसं तूप बाजूला ठेवलेलं आहे. बाकी सर्व तूप इथे आपण टाकलेलं आहे. आता लाडू छान रवेदार असे होण्यासाठी आपण हे तूप छान कडकडीत असं गरम करून घेऊया आणि त्यानंतरच मग इथे रवा घालून घेणार आहोत. तर आता हे आपण कशासाठी करतो, कारण आपला दाना दाना पूर्ण या लाडवातील मोकळा होण्यासाठी, म्हणजे छान रवेदार असे हे लाडू तयार होतील. अजिबातही लाडू चिकट होणार नाहीत. तर इथे थोडा रवा आधी मी टाकून पाहते. रवा जर फुलून वर आला तरच यामध्ये रवा आपल्याला टाकायचा आहे. तर रवा फुलून वर आलेला आहे. आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊयात. बऱ्याचदा हे लाडू चिकट तयार होतात. तर त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही रवा भाजला तर ते अजिबातही चिकट होणार नाहीत. इथे बघू शकता मी रवा टाकल्यानंतर तो छान फुलतो आहे. सगळाच रवा एकसाथ टाकून घेतलेला आहे आणि तुपाचं टेम्परेचर छान कडकडीत गरम असल्यामुळे किंवा जास्त टेम्परेचर असल्यामुळे रवा लगेचच भाजला जातो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता छान असा हा रवा फुलल्या गेलेला आहे. आता आपण छान हा रवा भाजून घेणार आहोत. आपल्याला 15 मिनिटे किमान हा रवा भाजायचा आहे आणि तो सुद्धा मंद आचेवरच भाजायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अजिबातही वाढवायची नाही. तर इथे तुम्ही बघू शकता रवा आपला छान असा भाजला जात आहे आणि तूप कडकडीत गरम असल्यामुळे त्याला जास्त असा वेळसुद्धा लागत नाही. तर रवा आपण मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत त्याचा भाजण्याचा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. मध्ये कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. त्यानंतरच आपण मग पाकसुद्धा करायला घेऊयात. तर सर्वात आधी रवा भाजत असताना आपल्याला खूप पेशन्सने हा रवा भाजून घ्यायचा आहे. आपण जर गॅसची फ्लेम मोठी केली आणि रवा रंग बदलेपर्यंत भाजला तर लाडूचाही रंग चांगला येत नाही आणि रवा तर लगेच भाजला जाईल पण तो कुठे कच्चा कुठे जास्त झालेला असा होईल. त्यासाठी आपल्याला हा मंद आचेवरच छान भाजून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे तुमचे लाडूही छान तयार होतील. तर आता इथे आपण दूध घेतलेलं आहे थोडं. तर आपण हे दूध यामध्ये थोडं टाकून बघायचं. तर आता ही एक रवा झाल्याची मी तुम्हाला एक जे नवीन असतील त्यांच्यासाठी आहे कसं ओळखायचं. तर इथे बघू शकता 2 थेंब मी यावर टाकणार आहे. तर 2 थेंब टाकल्यानंतर रवा भाजल्याचा आवाज येतो. तर तेव्हा आपण ओळखायचा आपला रवा भाजलेला आहे की नाही. मी परत एकदा तुम्हाला दाखवते. तर इथे याचा आवाज येतो रवा आपला झाल्याचा. असा आवाज आल्यानंतर ओळखायचं की आपला हा रवा भाजून झालेला आहे. त्यानंतरच मग आपण रवा हा बाजूला ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही हलकासा आपला जो रवा आहे त्याचा रंग बदललेला आहे. तर आता हा रवा आपला झालेला आहे. आपण हा आता बाजूला ठेवणार आहोत आणि पाक तयार करूया. घेतलेली सर्व साखर आपण एका पातेल्यामध्ये छान सगळीकडे अशी पसरवून घेऊया आणि त्यामध्ये मग आपण पाणी टाकूया. आता इथे आपण पाणी साखर बुडेपर्यंतच टाकणार आहोत.
अगदी साखरच्या वर अर्धा इंच पाणी राहील एवढीच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हे ज्यांना नवीन असतील त्यांना लगेचच लक्षात येईल. तर आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर पूर्ण साखर यामध्ये विरघळून आपल्याला घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे. आता पाक आपला छान याला उकळ्या आलेल्या आहेत. आता यामध्ये जरी हा पाक तुम्हाला स्वच्छ दिसत असेल तरीही यामध्ये खूप असं बघू शकता काळपट असा थर येणार आहे वर, म्हणजेच त्याला मळी म्हटलं जातं. तर इथे आपण कच्चं दूध त्यामध्ये थोडं टाकून घेणार आहोत. त्याप्रमाणे इथे बघू शकता वर पूर्ण असा काळपट थर यायला लागतो. आपण रवा लाडू तयार करत आहोत, त्यासाठी आपल्याला स्वच्छ पांढरा शुभ्र असा पाक लागणार आहे. तर इथे बघू शकता वर मळकट असं हे पूर्ण थर आलेलं आहे. तर एका छोट्या चाळणीने तुम्ही हा पूर्ण थर वर काढून घ्यायचा आणि इथे तुम्ही नंतरसुद्धा हा पाक गाळून घेतला तरीही चालेल चाळणीने. तर आता इथे बघू शकता अशा प्रकारे यामध्ये चाळणी फिरवायची आहे. अगदी सहजपणे हा मळकट हे पाणी आहे ते म्हणजे वेगळं होतं. किंवा ही एक दुसरी पद्धत आहे, चमच्याने तुम्ही असं चाळणीमध्ये पूर्ण हा पाक जर टाकला तर याने सुद्धा हा पाक छान असा स्वच्छ होतो. तर बघू शकता किती स्वच्छ असा पाक आपला पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. आता अधूनमधून हा पाक चेक करत राहायचं. यामध्ये हलकीशी तार तयार व्हायला सुरुवात झाली की आपल्याला याला 2-3 वेळा चेक करत राहायचं. नाहीतर बऱ्याचदा पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होऊ शकतात. तर इथे अशा प्रकारे याचे थेंब टाकून बघायचे. हलकीशी तार व्हायला आता सुरुवात झालेली आहे. शेवटचा थेंब जो पडत आहे तर तिथे बघू शकता तुम्ही हलकीशी यामध्ये तार दिसत आहे. तर आपण त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा हा पाक चेक करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता हलकीशी तार व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आता हाताने सुद्धा मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता यामध्ये हलकीशी तार दिसत आहे. जास्तही पाक आपल्याला पुढे न्यायचा नाही, त्यामुळे लाडू हे कडक होऊ शकतात. आता आपण परत एकदा मी तुम्हाला हा पाक दाखवते. 2 मिनिटानंतर इथे बघू शकता बऱ्यापैकी तार तुटत आहे, तयार होत आहे. तर आता गॅस आपण बंद करूयात आणि जे रव्याचं पाहू शकता भाजून घेतलेला रवा आहे त्यामध्ये हा पूर्ण पाक परत एकदा चाळणीने गाळून घेऊया. म्हणजे यामधील जे काही काळपट पाणी असेल ते वर काळपट थर असेल तो वेगळा होईल. तर आता हे पूर्ण यामध्ये पाक टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी इथे यामध्ये आपण इलायची पूड, जायफळ पूड टाकून घेऊया. आता सुरुवातीला तुम्हाला हे थोडं पातळ वाटत असेल, पण रवा छान भाजल्यामुळे लगेचच रवा हा घट्ट होतो. तर यामध्ये हे पूर्ण आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जास्त वेळही याला लागत नाही. आपलं हे जे सारण आहे हे फक्त थोडं गार झाल्यानंतर तुम्ही लाडू हे वळायला घेऊ शकता. अजिबातही यामध्ये कुठे तुम्हाला गुठळ्या दिसत नाहीत. आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते देखील थोडे तुपामध्ये तळून घेऊया. आपण थोडं तूप बाजूला हे ठेवलेलंच होतं. यामध्ये थोडं तूप गरम झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. आता इथे बघू शकता थोडे हलकेसे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तळल्यामुळे ते खायला चांगले लागतात लाडूमध्ये. आता तळून झाल्यानंतर आपण हे ड्रायफ्रूटसुद्धा तयार केलेल्या रव्याच्या या पूर्ण मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत. तर हे पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि अर्ध्या तासात तर एकदम हे थंड होतं आणि घट्ट होतं आणि तुम्ही अर्ध्या तासातच लाडू तयार करायला सुद्धा घेऊ शकता, म्हणजेच लाडू वळू शकता. अधूनमधून 1-2 वेळा आपल्याला हे फक्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे हे लगेचच थंड होतं. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपलं हे बऱ्यापैकी असं थंड झालेलं आहे आणि घट्ट देखील झालेलं आहे. तुम्हाला असं हाताला सोसवेल तितकं थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू वळायला घेऊ शकता. तर आता इथे मिश्रण हे बऱ्यापैकी सारण किंवा मिश्रणही म्हणू शकता, बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता लाडू वळून घेऊया. तर थोडा लाडू वळून झाल्यानंतर मध्येच याला आपण बेदाणा लावून घेऊया आणि याचे लाडू वळून घेऊया. तर अगदी सहजपणे हे लाडू तयार होतात. असे एकसारखे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हातावर सुद्धा तुम्ही पाहू शकता असा हा लाडू आपला तयार झालेला आहे.
आणि याला बघूनच तुम्हाला हा रवा किती छान फुलल्या गेलेला आहे हे लक्षात येत असेल. असा बेदाणा थोडा हाताने आपल्याला दाब देऊन आतमध्ये असा प्रेस करायचा आहे. बऱ्याचदा बेदाणा याला चिटकत नाही, तर थोडा हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा आहे. लगेचच हे लाडू आपले तयार होतील. अशा प्रकारे सर्वच लाडू आपण तयार करून घेऊया. अगदी झटपट होणारे हे लाडू नक्की तुम्ही तयार करून बघा. रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मी. तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. तर आता हे फोडत असताना तुमच्या लक्षात येत असेल की आपले हे लाडू किती छान झालेले आहेत. तुम्हाला मी पूर्ण फोडूनसुद्धा हा दाखवते. तर याचं जे लाडूचं टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता. अजिबातही चिकट झालेलं नाही. अगदी दाना दाना मोकळा झालेला आहे. अशा प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.